पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील धक्कादायक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। या प्रकरणामुळे नागरिकांचा संताप वाढत असताना आता पुणे पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्धचे सर्व पुरावे गोळा केले असून आता फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सादर केले जाणार आहे। येत्या 10 दिवसात चार्जशीट दाखल होईल अशी अपेक्षा आहे। अशातच आता पुणे पोलिसांनी गुप्तपणे एक पंचनामा केल्याची माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने ही तपास मोहीम राबवली। मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीला सोबत घेऊन पोलीस नसरापूर येथील घटनास्थळी पोहोचले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली असून घटनेच्या वेळी नक्की काय घडले असावे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे। ज्या गोट्यात नराधम कांबळेने संतापजनक कृत्य केले त्या गोट्यामध्ये नेऊन पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली। घटनेच्या वेळी आरोपी कुठे उभा होता, त्याने नक्की कशा प्रकारे गुन्हा केला या सर्व बाबींचा पंचनामा पोलिसांनी घटनास्थळी केला। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आणि आरोपीला गोट्यात नेलं होतं। त्यावेळी पोलिसांनी आरोपीवर हल्ला होऊ नये याची खबरदारी घेतली। यावेळी अख्खं गाव साखर झोपेत होतं, त्यामुळे कुणालाच याची खबर लागली नाही। कोर्टात फिर्यादी पक्षाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या विधी आणि न्याय विभागाला पाठविला आहे। यामध्ये 3 वकिलांची नावे पोलिसांनी सुचवली आहे। त्यापैकी एकाची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती समोर आली। यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, नाशिकचे अजय निसार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।